नमस्कार. आडवी रेखच्या चौथ्या भागात आपलं स्वागत. आपल्या सर्वांनाच डॉक्टर संजय ओक हे डॉक्टर म्हणून परिचयाचे आहेतच, पण सरांच्या व्यक्तिमत्वाला अनेकविध पैलू आहेत. आजचा संवाद हा खरं तर त्या पैलूंना उलगडणार आहे. काय सांगाल सर त्या पैलूंबद्दल? नमस्कार. आडवी रेष म्हटल्यावरती सर्जन जेव्हा इन्सिजन घेतो, म्हणजे जेव्हा आम्ही छेद करतो, तेव्हा तो युजली आडवा असतो. पण आज ह्यानं मात्र माझं उभं व्यक्तिमत्व विच्छेदनाचं ठरवून आडव्या आणि उभ्याचा एक आलेख निर्माण करायचं ठरवलेलं आहे. काय सांगू, एक पूर्ण माणूस म्हणून जगायला आवडतं. सर्जरी हे इंग्रजी योग्य शब्द वापरायचा झाला तर पॅशन आहे. मराठीत थोडा वाकड्या अर्थानं वापरलेला शब्द म्हणजे व्यसन आहे. पण आहे हे सत्य आहे. आणि जरी नावाने मी संजय असलो आणि एक कॉमेंट्रेटर निवेदकाच्या भूमिकेतनं अनेक मराठी पुस्तकं लिहिली असली तरी वृत्तीनं मात्र मी अर्जुन आहे. आणि रोज सकाळी शस्त्र उचलल्याशिवाय माझी सकाळ पूर्ण होत नाही. तेव्हा सर्जरी हा स्थायी भाव आहे. ती करताना त्यातनं किती पैसे मिळतील हे कधीच बघायचं नाही, कधीच नाही. आज तागायत नाही. म्हणजे 28 वर्ष तर शासकीय सेवा केली तेव्हा महिन्याचा पगार असायचा. पण माझी एक श्रद्धा आहे की ज्या ज्या वेळेला जेव्हा जेव्हा आयुष्यात काही लागतं, अधिक पैसे लागतात, कधी घरात लग्न कार्य असेल, कोणी आजारी पडला असेल, परमेश्वर कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्यावेळेला तुमची नड भागवण्या इतपत पैसे पाठवतो, ही श्रद्धा आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की मी आज गेली जवळजवळ 43 वर्ष सर्जरी करतोय. जवळजवळ त्यातली 41 वर्ष लहान मुलांची आणि अंदाजे वर्षभरात 700 ते 1000 शस्त्रक्रिया जर पकडल्या तर 40,000 शस्त्रक्रिया झाल्या असतील आजवर. पण मला नाही आठवत की एखादा पेशंट पैसे नाहीत म्हणून माझ्या इथनं परत गेलाय. खूप एक स्टँडर्ड शिकवण मला माझे सर्जरीचे एक प्रख्यात गुरु आहेत उदवाडिया म्हणून, त्यांनी दिली होती. ते म्हणाले की माझी सेक्रेटरी पेशंटला बिल सांगते, बिल म्हणजे एस्टिमेट सांगते की काय अप्रॉक्सिमेट खर्च येईल. मग पेशंटच्याकडे तेवढे नसतात. मग पेशंट विनंती करायला आतमध्ये येतो आणि म्हणतो की नाही आहेत सर तेवढे. म्हणजे मी त्याला म्हणतो की तिनं जे सांगितलं तो अपेक्षित खर्च होता. आता तुला जे देणं शक्य असेल ते तू मला दे. मी ह्याच्याही पुढे एक वाक्य जाऊन एक वाक्य पेशंटच्या बाबतीत असं बोलतो. कारण काय आहे, शेवटी माझ्याकडे येणारा क्लास हा खूप गोरगरिबातला असतो. काही वेळेला तर अगदी आदिवासी असतात, काही वेळेला गावातले लोक असतात. मी त्यांना एक आवर्जून सांगतो की तुमचं घर किंवा शेत गहाण ठेवून मला पैसे देऊ नका, मला ते नको आहेत, ते मला पचणार नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टरच्या बाबतीमध्ये ज्या क्षणाला तो पैशाकडे पाठ फिरवून काम करायला लागतो ना, तेव्हा पैसा त्याच्या पाठीशी उभा राहतो. आणि हे मी माझ्या विद्यार्थ्यांना अगदी आवर्जून सांगतो की कधीही पैशाकडे बघून काम करू नका. काम करण्यातला आनंद आहे. आणि प्रत्येक केस वेगळी असते, प्रत्येक केस काहीतरी शिकवून जाते. ती सर्जरीतलं शिकवते, ती अनेकदा माझ्या लेखनाची बीज ठरते. म्हणजे ही जी एवढी पुस्तकं आहेत त्या सगळ्याचं बीज हे कुठेतरी मेडिकल फील्डमध्ये आहे. मग तो एखादा पेशंट असेल, एखाद्या पेशंटनी उच्चारलेला एखादा शब्द असेल, एखाद्या असहाय्य पित्याच्या डोळ्यात आलेले अश्रू असतील. मला आठवते मी KEMचा डीन होतो. सर्जरी माझ्याकडे नव्हती, दुसऱ्या एका विभागात होती. पण एक बाई अशा 40-45ल्या आसपास असाव्यात, त्या माझ्या ऑफिसमध्ये आल्या आणि त्यांनी अशी मूठ पुढे केली. त्यांचे मिस्टर आजारी होते, शस्त्रक्रिया व्हायची होती. आणि जेव्हा त्याने ती मूठ उघडली तेव्हा त्या म्हणल्या की सर एवढंच सोनं आता शिल्लक आहे. आणि ते मंगळसूत्र होतं. मी म्हटलं बाई ही मूठ कायमची झाकली ठेवा आणि तो तुमचा अलंकार योग्य ठिकाणीच असू दे, आपण हे काम करू. तेव्हा अनेकदा ना जी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांची गळचेपी होते, त्याच्यात कसं असतं, जो निम्न स्तर असतो ना तो स्तर आमच्याकडे नाहीत असं म्हणून मोकळा होतो. तो KEM, नायर, सायन, JJ, BJ, शहापूर सिव्हिल आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये मिळाली तर कॉट, नाही मिळाली तर 2 कॉटच्या मध्ये आडवा पसरून मोकळा होतो. त्याला मिळणारी भाकर किंवा आम्ही ज्या काही 2 चपात्या देऊ त्या सुद्धा त्याच्यासाठी फार मोठ्या असतात. पण गळचेपी होते ती तुम्ही आणि मी जो मध्यम वर्ग रिप्रेझेंट करतोय त्या मध्यम वर्गाची. अचानक कोणाला हार्ट अटॅक आला, 2.5-3 लाख रुपये आज रुग्णालयात लागतात, ते कपाट उघडल्यावर कुठल्याही मध्यम वर्गाच्या घरातनं निघू शकत नाहीत.
पुरेसं विम्याचं कव्हर नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मला त्रासतात. मग मी माझे थोडेसे जे काही राजकीय नातेसंबंध आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करून की नाही आपल्याला हे करायला पाहिजे, मुंबईसाठी महाराष्ट्राच्या अंतर्भागासाठी काम करायला पाहिजे. आणि नुसतं बोलायचं नाही. मी गेली 10 वर्ष एकही रविवार घरात बसलेलो नाही. आजारी पडलो कोरोनाने, तो भाग सोडून दे, पण प्रत्येक रविवारी महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या भागात जायचं, सर्जरीज करायच्या, विलक्षण आनंद मिळतो. तर ह्या अर्जुनाला त्याचा श्रीकृष्ण नेमका कुठे सापडला? म्हणजे दादरच्या खटाव बिल्डिंगमध्ये की मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात? ही जी जडणघडण आहे, पायाभरणी म्हणशील तर तू ती दादरला जी NC केळकर रोडवरला पॅरलल असलेली जी खांडके बिल्डिंग आहे, त्या खांडके बिल्डिंगमध्ये माझा जन्म झाला होता. आजही ती बिल्डिंग तिथे आहे. आणि सुरुवात तिथून झाली. आजीने केलेले संस्कार होते, प्रेमाचे संस्कार होते. पण नंतर खऱ्या अर्थानं आकार दिला तो माझ्या आईनं. आज माझी आई 90 वर्षांची आहे, अजूनही माझ्याबरोबर राहते. आणि मी इतकी पुस्तकं लिहिली, आता मी 52वं पुस्तक पूर्ण करतोय. पण आई म्हणते तू कसला लेखक, तुला अजून व्याकरण शुद्ध लिहिता येत नाही. ह्या चुका ती काढते. त्या आईनं अभ्यासाचे संस्कार केले. कसा अभ्यास करायचा, प्रामाणिकपणा, हे आईनं दाखवलं. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये योग्य वेळेला योग्य शिक्षक लाभणं हे फार महत्वाचं आहे. अ गुड टीचर टीचेस, अ ग्रेट टीचर इन्स्पायर्स. आणि खरा चांगला शिक्षक जो असतो तो आपल्या विद्यार्थ्याला कधी पुस्तक काढ, पान नंबर 13 वरून 4था पॅराग्राफ असं नाही शिकवत. खरा शिक्षक तो असतो जो आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देतो आणि सांगतो ते क्षितिज कसं मिळवायचं हे तुझं तू बघ. मला वाटतं माझ्या आयुष्यात माझ्यावर आधी सर्जरीमध्ये परिणाम करणारे शिक्षक आणि नंतरच्या मुंबईच्या काळामध्ये स्नेहलता देशमुख मॅडम, म्हणजे ज्यांचा आणि माझा संबंध आज आई आणि मुलगा असा आहे, शिक्षक आणि विद्यार्थी असा नाही आहे, ह्याच्यामुळे पायाभरणी होते असं मला वाटतं. सर, आज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थ्यांचं जे वातावरण, ज्या वातावरणात विद्यार्थी आहेत, PG एंट्रन्स असेल, सुपर PG असेल, या मागे धावताना वैद्यकीय विद्यार्थी दिसतात. तर आपल्या वेळेस आपण जेव्हा पदव्युत्तर शिक्षण घेत होतात, मिरजेला असेल किंवा सुपर PG आपण जेव्हा KEMला करत होतात, तेव्हा नेमकं वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वातावरण कसं होतं? मी खूप सद्भागी होतो की मी नीटच्या काळाच्या आधी जन्माला आलो. मी जर नीटच्या काळात जन्माला आलो असतो तर मी मेडिकल कॉलेजमध्ये मला ऍडमिशनच मिळाली नसती. कारण हे 99%, 101% हे आपल्याला काही जमणारी गोष्ट नव्हती. आणि मला नाही असं वाटत की गाळलेल्या जागा भरणारे उत्तम टेक्निशियन्स आम्ही निर्माण करतो, पण चांगले डॉक्टर आणि चांगले सर्जन्स आम्ही निर्माण करत नाही आहोत. कारण आज मुलांचं सगळं लक्ष हे विषय समजून घेण्याच्या ऐवजी त्या 3 इडियट्स मधला तो चकोर जसा होता ना, रट्टा मारणे, त्या पद्धतीनं झालेलं आहे. त्यांना फक्त गाळलेली जागा भरायची, पण रुग्णाच्या पोटामध्ये कुठं काय दुखतं आहे आणि त्याची काय कारणं असतील ह्याची जी कारण मीमांसा आमच्या काळामध्ये होती. आमच्या या आधीच्या काळापासून जी एक परंपरा चालून आलेली होती की रुग्ण तपासायचा, मग पॉसिबिलिटीज 5 किंवा 6 डायग्नोसिस डोक्यात असायचे. मग ह्याची सत्यता पडताळण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन्स लिहिली जायची, मग त्याचे रिपोर्ट्स यायचे. मग तुम्ही तपासलेली फाइंडिंग्स आणि आलेले रिपोर्ट्स यांची सांगड घालून त्यातली समजा 2 डायग्नोसिस राहायची आणि मग त्यातलं जे सर्वात शक्य होतं ते डायग्नोसिस फायनल डायग्नोसिस व्हायचं आणि त्यानुसार ट्रीटमेंट व्हायची. आज येणारा रुग्ण दोन्ही हातामध्ये CT MRIच्या बॅगा भरून येतो आणि मला म्हणतो तुमच्याकडे पण एक करूया. अरे काय करायचं? पण दुर्दैवानं आज त्याच्यामुळे क्लिनिकल एक्झामिनेशन, लिसनिंग टू पेशंट्स हिस्ट्री, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्णपणे लयाला गेल्यात. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय झालंय की त्यांना फक्त परीक्षेमध्ये दे डोंट से नाउअडेज आय पास्ड एक्झामिनेशन, दे से आय क्रॅक्ड एक्झामिनेशन. पण क्रॅकिंग इज नॉट क्युरिंग लाईफ. आयुष्य सांभाळण्यासाठी, रुग्णाला बरं करण्यासाठी खूप काही शिकावं लागतं, खूप काही करावं लागतं. प्रेमळ स्पर्श लागतो, एक माणसाचं मन लागतं जे अनालिसिस करतं. ह्या गोष्टी पूर्णपणे लयाला गेल्यात आणि मुलं इतकी तणावाखाली आहेत. मी सर्जरी पहिला येईन, उपयोग काय? मला MS करायला मिळणार नाही, मला नीटमध्ये पहिल्या 10त यायला पाहिजे, मला PG नीट करायला पाहिजे, मला सुपर PG नीट करायला पाहिजे. किती परीक्षांच्या चरकाच्या घाण्याला बैल झुंपल्यासारखं विद्यार्थ्यांना झुंपायचं,
त्याला काही अर्थ नाही आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा MCIचं हस्तांतरण होत होतं नॅशनल मेडिकल काउन्सिलकडे, तेव्हा एक कॉमन एक्झिट एक्झाम प्रपोज केलेली आहे, पेपरवरती आहे, की त्या एक्झाममुळे तुम्हाला थर्ड MBBSचा परफॉर्मन्स, त्याचे मार्क, तुम्हाला PG करायचं असेल तर त्याचा रँक, आणि तुम्हाला PG नसेल करायचं, तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर त्याचं लायसन्स, या तिन्ही गोष्टी त्याच्यामुळे मिळणार आहेत. मला असं वाटतं की ती लवकरात लवकर अंमलात आणायला पाहिजे. सर, आपलं बालपण दादरमध्ये गेलं, मग आपण MBBS MS साठी मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होता. त्यानंतर जेव्हा तुम्ही सुपर PG साठी KM मध्ये आलात, तर तुमचा उमेदीचा काळ होता, तरुणपणातला. म्हणजे आजही तुम्ही तरुणाला लाजवेल असंच काम करता, पण तो खऱ्या अर्थाने तुम्ही तरुण होतात तेव्हा उमेदीचा काळ होता. त्यावेळेस तुम्ही आयुष्याकडे काय म्हणून पाहत होतात? काय तुमची ध्येयधोरणं होती? मी जेव्हा मुंबईला आलो 1986 साली, तेव्हा मी मुंबई खऱ्या अर्थानं पहिल्यांदा बघितली. म्हणजे जन्म झाला आणि पहिली 3 वर्ष मुंबईत होतो, पण त्या 3 वर्षांना तसा काही अर्थ नव्हता. मुंबईचा पहिला अनुभव म्हणजे दादरला बसमध्ये चढलो आणि कोणीतरी पाकिट मारलं. होते नव्हते ते पैसे गेले, तिकीट काढायला पैसे नव्हते. कंडक्टर विलक्षण सहृदयी होता. त्याला विचारलं KM ला जायचंय, कुठे आहे KM? त्यानं बाबासाहेब आंबेडकर मार्गावरती गल्लीपाशी सोडलं, म्हणला सरळ चालत जा, KM आहे, आणि वर त्यानं 10 रुपये दिले. मी अजून त्या कंडक्टरचे ते उपकार, तो भला माणूस मला नंतर कधी भेटला नाही आहे, पण मी ते मनात ठेवून आहे की त्या माणसानं मला त्या दिवशी 10 रुपये दिले 1986 साली. सुरुवात KMचे दिवस अतिशय खडतर होते. एक तर आम्ही गाववाले होतो, मुंबईकरांच्या भाषेमध्ये आमच्या बोलण्याला मिरजे सांगलेचा एक लहेजा होता. इंग्लिश फार अस्खलित बोलता नाही यायचं, आम्हाला भीती वाटायची. मुलींचे कपडे वगैरे आम्ही कधी असे बघितलेच नव्हते आयुष्यात. ते ह्या सगळ्या गोष्टींनी दबल्यासारखं व्हायचं. आणि यथेच्छ गावाला म्हणून संभावना ही झाली, नकोच हे सगळं, आपला गाव बरा आहे, कराड मिरज सांगलीमध्येच काम करूया असं म्हणून 5-6 वेळा पळूनही गेलो होतो कोर्स सोडून. पण दरवेळेला मॅडम ओरडायच्या, देशमुख मॅडम परत ये म्हणायच्या, आणि म्हणायच्या नाही रे, जातील हे दिवस, होशील छान मोठा, आणि मग मागे वळून बघितल्यावरती आनंद होईल. त्यांचे शब्द 200% खरे ठरले. ज्या KM मध्ये अनेकांनी गावाला म्हणून संभावना केली होती, त्याच KMचा 25 वर्षांनी मी संचालक आणि चीफ झालो, आणि तेच केली KM 4-4.5 वर्ष चालवलं. तर होत गेलं असं. मुंबई मला वाटतं तुम्हाला जोखून घेते, पण एकदा का तुम्ही काम करायला योग्य आहात आणि खूप काम करायला तयार आहात, हे जेव्हा मुंबई बघतं त्यावेळेला मुंबईसारखं शहर नाही. सर, मी हा संवाद सुरू करते वेळेस ज्या पैलूंचा उल्लेख केला, त्या अनेकविध पैलूंमध्ये साहित्य, संस्कृती, संगीत ह्या अशी व्यापकता आपल्या व्यक्तिमत्वाला आहे. तर त्या ह्या सगळ्या क्षेत्रांचा आपल्या व्यक्तिमत्वावर अंमल केव्हा जाणवू लागला? नाही, तो पदोपदी जाणवतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या. मी शाळेमध्ये असताना वाद्य वाजवायचो. प्राध्यापक सुभाषचंद्र कुलकर्णींच्याकडे मी 3 वर्ष अकॉर्डियन शिकलो होतो. अरे वा. पण नंतर मेडिकलला गेल्यावरती ते सगळंच थांबलं, आणि मग एक ठरवलं की आपल्याला नीट मेडिकलचंच काम करायचं आहे. मी व्यावसायिक रंगभूमीवरती अभिनय करायचो, आणि पुण्याला प्राध्यापक भालबा केळकर म्हणून त्यावेळेला अत्यंत नामांकित दिग्दर्शक आणि सगळ्यांना पुढे आणणारे असे होते. लिटल थिएटर ही सुधा करमरकरांची जशी रंगभूमी आहे, तसं प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन म्हणून पुण्याला एक रंगभूमी होती, आणि आम्ही त्याच्यात नाटकं करायचो. म्हणजे माझ्या त्यावेळच्या थोड्याशा वयानं मोठ्या अशा माझ्याबरोबरच्या सहकलाकार म्हणजे त्यावेळच्या रोहिणी ओक आणि आत्ताच्या रोहिणी हातंगडी. पण असा एक ग्रुप होता. एक दिवशी, आणि मेडिकल कॉलेजमध्ये पण आम्ही खूप नाटकं करायचो. 3 वर्ष नाटकांमध्ये काम वगैरे केलं. पण एक दिवशी वडिलांनी मस्त दम भरला की आय वॉन्ट टू सी यू इन अ डिफरंट थिएटर, नॉट इन दिस थिएटर. त्यांचं ते प्रचंड स्वप्न होतं सर्जनच व्हायचं. आणि आज मला समाधान तेच मिळतं की आज प्रत्येक दिवशी जेव्हा मी हातातले ग्लोव्ज काढतो, आज पप्पा नाही आहेत, पण कुठेतरी मला ती आठवण होते की वरती त्यांना तो आनंद होत असेल. ते रोज मला हा प्रश्न विचारायचे. मी डीन होतो, डायरेक्टर होतो, व्हाईस चान्सलर होतो, त्यांनी मला कधी विचारलं नाही तू आज युनिव्हर्सिटीत काय केलंस. ते मला एकच प्रश्न रोज विचारायचे, आज तू ऑपरेट काय केलंस.
सो ह्याचं उत्तर देताना संगीत आणि वाचन आणि लेखन, वाचन होतं घरामध्ये, कारण आई मराठीची शिक्षिका होती आणि आहे. त्यामुळे आमचं घर ही लायब्ररी आहे. अंदाजे 6,500 जास्त पुस्तकं आहेत. त्याच्यावर प्रत्येकावर नंबर घातलाय. ते कधी विकत घेतलंय त्याची तारीख आहे 17 ऑक्टोबर 1978, त्याचा नंबर असेल. आणि ते सगळं असं सूची असते. आणि हे सगळं 90 वर्षाची आमची आई बघते. तिची ती संपत्ती आहे आणि त्याला आम्ही कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे नॅचरली त्यातली बरीचशी पुस्तकं वाचनातनं जात होती. पु ल देशपांडे, बापू काळे ही तर दैवतच होती. मेडिकल कॉलेजमध्ये आल्यावरती इंग्लिश नॉव्हेल्स वाचायला लागलो. पर्टिक्युलरली ज्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होत्या, रॉबिन कुक किंवा अनेक कोण असेल, जेफ्री आर्चर असेल, ह्या गोष्टी वाचल्या गेल्या. लिखाण स्फुट थोडं अंधबंध होत होतं. पण डहाणूकर मॅडम आज ज्या नाही आहेत त्या आमच्या डीन होत्या, डहाणूकर मॅडम. आणि मॅडम एक लोकसत्तेचं सदर लिहित होत्या आणि ते सदर अर्धवट असताना अचानक त्या आम्हाला सोडून गेल्या. सदर अर्धवट राहिलं आणि कुमार केतकर साहेब संपादक होते लोकसत्तेचे. ते म्हणाले की तू पूर्ण कर आता हे. 3-4 ऑगस्टला मॅडम गेल्या होत्या आणि पुढचं पूर्ण करायचं होतं. मी म्हटलं मॅडमच्या चपलेत पाय घालण्याची लायकी सुद्धा नाही आमची, पण प्रयत्न करतो. पण ते पूर्ण केलं, लोकांना आवडलं आणि त्याच्यानंतर मात्र पुढची 7 वर्ष लोकसत्तेसाठी सदरं लिहिली. सुरुवातीला फक्त वैद्यकीय परिघावरती लिहिलं. मग एक दिवशी केतकर म्हणाले नाही तू बरं लिहितोयस, आता जरा वैद्यकाच्या बाहेरचं लिहायलाही हरकत नाही. मग बाहेरचे विषय घेतले, आयुष्याबद्दलच्या गोष्टी घेतल्या, असं ते लिखाण झालं. संगीताबद्दल म्हणशील तर नवीन गाणी मला अजिबात पचत नाहीत, मला त्यांनी डायरिया होतो. परंतु मी अजूनही मोहम्मद रफी, लताबाई, आशाताई, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर या काळातनं बाहेर यायची माझी अजिबात इच्छा नाही. जे फॉर्म्स बदललेत, आधी LP EP रेकॉर्ड्स होत्या, त्याचा साठा घरी आहे. त्याच्यानंतर स्पूलवाले कॅसेट आल्या, मग छोट्या कॅसेट्स आल्या, मग डिस्क्स आल्या, पेनड्राईव्ह आले. त्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये ह्या गोष्टी आल्या. पण आयुष्यावर ज्याचा विलक्षण प्रभाव पडला अशी एक गोष्ट म्हणजे जगजीत सिंग आणि गझल. मी तेव्हा नायरचा डीन होतो. ते जवळच राहायचे आणि महालक्ष्मीला रेसकोर्सवरती चालायला यायचे. तेव्हा एका रविवारी थोडंसं उशिराने चालून परत जाताना ते मला भेटले आणि मी त्यांना खाली वकून नमस्कार केला. म्हटलं नाही भाई कौन क्या कैसे हो. मग मी सांगितलं मी असं डॉक्टर आहे आणि नायर हॉस्पिटलचा मुख्य आहे वगैरे वगैरे. आणि तुमच्या ते सगळं सोडा म्हटलं, तुमच्या गझलवरती माझं विलक्षण प्रेम आहे. तुमच्या प्रोग्रामचं तिकीट काढण्या इतपत मला पगार मिळत नाही म्हटलं. तो मागचं तिकीट घेऊन मागे बसून मी ऐकतो आणि ऑपरेट करताना गाडी चालवताना म्हटलं मी फक्त तेवढंच तुमचीच गाणी ऐकतो. त्या भल्या माणसानी त्या दिवसापासून, दिस वॉज समवेअर अराउंड 2007, ते जाईपर्यंत विच वॉज 2011, जे प्रोग्राम नेहरूला झाले त्या प्रोग्रामच्या ए रांगेचं त्यांच्या समोरचं तिकीट पास मला पाठवून दिलं. आणि मी कोणीही कमिशनर असू देत, पाठक साहेब होते आणि कोण कोण होते, मी सगळ्यांना सांगायचो आज संध्याकाळी मी मीटिंगला बसणार नाही, जगजितजींचा प्रोग्राम आहे, मी जाणार. मग ते सगळ्यांना माहिती झालं होतं. त्यांचा शेवटचा प्रोग्राम झाला होता 18 सप्टेंबर 2011 मला वाटतं. 21 तारखेला त्यांना ब्लीड झालं. माझाच मित्र होता, विद्यार्थी होता लीलावतीमध्ये, ज्यांनी शस्त्रक्रिया केली. पण आम्हाला लक्षात आलं होतं की हे खूप मोठं प्रकरण आहे. आणि मला वाटतं 8 ऑक्टोबरला बाबाजी सोडून गेले. मी अंत्ययात्रेला गेलो. मी नंतर जी शोकसभा अटेंड केली. म्हणजे आपल्या हृदयातलं काहीतरी एक संपलंय अशी ती जाणीव होती. पण त्यातनं बाहेर यायला मी चित्राजींना भेटायचो, घरी जायचो. त्यातनं बाहेर यायला मी त्यांच्यावरती 2 पुस्तकं लिहिली. आणि ते लिहिल्यावरती मला जरा थोडंसं समाधान लाभलं की ज्या माणसानं माझं आयुष्य इतकं समृद्ध केलं, त्यानं गायलेल्या त्याच्या गझल गायिकेवरती मी काहीतरी लिहू शकलो. एकाचं नाव आहे नशेमन आणि एकाचं नाव आहे हुशवालो. तर असं हे संगीत, नाटक आणि ह्या गोष्टी बरोबर चालत राहिल्या. सिने क्षेत्रातले, नाट्य क्षेत्रातले असंख्य मित्र जमा झाले. प्रशांत दामले आहे, मृणाल कुलकर्णी आहेत आणि एक निर्व्याज स्नेह आहे. कोणाकडनं आपल्याला काही नकोय, पण ते खूप काही. आणि आता करोनाच्या काळामध्ये असं झालं की आदरणीय मुख्यमंत्री
ही मंडळी जेव्हा जेव्हा यायची, मला आठवते सूर्यवंशम रिलीज व्हायचा होता आणि रोहित शेट्टी वॉज डेस्परेट की ह्या तारखेला रिलीज करायचं. मग शेवटी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी एक सभा लावली, रोहित शेट्टी आणि आम्ही लोक. मला आठवते खूप वादविवाद झाले आणि मी शेवटी खूप तावातावाने बोललो पॅशनेटली. तर मला मुख्यमंत्री म्हणाले की डॉक्टर ओक तुम्ही नेहमी काय असं बोलत नाही, आज काय झालंय? म्हटलं रोहित शेट्टीचे सिनेमे बघून बघून परिणाम झाला म्हटलं आमच्यावरती. म्हटलं असं मैत्र गणगोत. सर पण हा जो लेखनाचा जो आपला प्रपंच आहे की आपण वृत्तपत्रातनं लेखन केलं, आपली पुस्तक आहे. मी मुद्दाम आता मी आकडेवारी सांगणार नाही किती पुस्तक आहेत, कारण का हा इंटरव्ह्यू सर्वदूर पोहोचेपर्यंत अजून एखाद पुस्तक आपलं लिहून होईल. तर हे लेखन करताना तुमच्या मनाजवळचे, अगदी मनाजवळचे असे विषय कोणते? ते वेगवेगळे विषय. मी जसं सांगितलं आता की जगजितजी गेल्यानंतर ती लिहिलेली 2 पुस्तकं. गझल म्हणजे काय, तर ते जे कधी हिंदी, बहुतांशी वेळेला उर्दू असे जे शब्द असलेले जे काव्य असतं, आपण त्याच्या सगळेजण आपण त्याच्या ओळी गुणगुणतो, पण त्याचा अर्थ आणि त्याला युज्युअली गझल म्हणजे समजा एक सुंदर स्त्री असा जरी असला आणि तो तिला उद्देशून जरी असला तरी त्याचा एक पारलौकिक अर्थ असतो जो थेट देवाप्रत जातो. तर मी त्या ओळींचं विश्लेषण करणारा असा तो अर्थ जो सर्वसामान्यांना समजावा असं वर्णन करणारं ते पुस्तक होतं. आणि दुसरं जेव्हा पहिलं लिहिलं, परचुरे प्रकाशांनी छापलं, मला वाटलं कोण घेणार नाही. तसा मला फोन आला की सर पहिली एडिशन संपली, मला दुसरी छापायची आहे, काही फरक करताय का? म्हटलं पुस्तक खपलं? तो म्हणला हो खपलं. म्हणला मग म्हटलं एक काम करतो मी, तू पहिल्याचं तू काही पण कर, मी अजून एक लिहितो. असं करून दुसरं लिहिलं गेलं. विषयाबद्दल तू म्हणलास तर कधी कधी आता करोनावरती मी लिहायला घेतलं स्वतःचं माझं पुस्तक. 23 प्रकरणं लिहिली, त्याचं नावही ठरलं आणि ड्रॅगनच्या विळख्यात त्याचं मुखपृष्ठ तयार झालं. पण मला असं जाणवलं की मी घाई करतोय. करोनाच्या बाबतीमधला शेवटचा शब्द अजूनही बोलला गेलेला नाही असं मला आजही वाटतंय. आज जेव्हा ओमायक्रॉन संपला म्हणून हायसं टाकत होतो तेव्हा डेल्टा मायक्रॉनची चुणूक लागली आहे, चीनच्या समोरच्या अडचणी दिसत आहेत. म्हणून मी ठरवलं की हे काम पूर्ण होईपर्यंत, त्याला 2 वर्ष लागू देत, नंतर 4 वर्ष लागू देत, ह्याच्यावरचं पुस्तक थांबलेलं आहे. सो आता सध्या जे लिहितोय ते माझे हे जे सर आहेत उदवाडिया म्हणून, सर्जरीतले प्रख्यात मुंबईतले सर्जन, त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आणि त्याचं नाव आहे मोर दॅन सर्जरी. म्हणजे आयुष्यामध्ये सर्जरीच्या पलीकडे खूप काही गोष्टी होत्या. हे जे तुम्हाला आत्ता म्हटलंच ना की रुग्ण कसे होते, नातेवाईक काय, त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं, प्रत्येकाच्या बाबतीत झालंय. सहृदय सर्जन त्याच्यावरती टिपणं काढतो. सरांचं पुस्तक इतकं सुंदर आहे की मी त्यांना म्हणालो की हे बघा सर, मला परवानगी द्या, मी ह्याचा स्वैर मराठी लिहितो, शब्दशः भाषांतर करणार नाही, त्याला अर्थ नाही, पण तुम्हाला जे व्यक्त करायचंय ते व्यक्त माझ्या सुंदर मराठीमध्ये मी जर केलं तर मराठी वाचकांपर्यंत वैद्यकीय क्षेत्र, सर्जरी, आपण कुठल्या टप्प्या टोटक्यांमधनं जातो, कोणत्या ताणतणावांना सामोरं जातो, हे सगळं पोचू शकेल. ते काम आता करतोय. सो त्या वेळचे विषय मला भावत गेले आणि मी लिहित गेलो, असं झालं. पण सर आता आपण इतकं सारं काही करता, म्हणजे आपण वैद्यकशास्त्रात तर निपुण आहात, सार्वजनिक आरोग्याचंही आपल्याकडे जबाबदारी आहे, लेखन आपलं सुरू असतं किंवा नाट्य क्षेत्राशी आपला संबंध असतो किंवा संगीत क्षेत्राशी असतो. तर हे सारं करताना या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे जेव्हा आपल्या आयुष्यात असतात तेव्हा त्या विषयाचा जी दैनंदिनी आहे वैद्यकशास्त्रातली, त्याच्यामधले जे ताणतणाव आहेत ते ह्या साऱ्या गोष्टी ते वाढवतं की ते कमी करण्याचं काम करतं? ते कमी करतं. द बेस्ट वे टू डिस्ट्रेस युअर सेल्फ or de-stress your distress is music. सर्जरी चालू असताना मी गझल गुणगुणतो. एक विद्यार्थी होता माझा, म्हटला सर इतने बढ़िया बोल है, इसका मीनिंग तो समजाइए हमें. मग त्याच्यात गालिबची गझल असेल की बहु बेआबरू हो के तेरे कुचे से हम निकले, याचा अर्थ काय होता आणि त्याचा काय पारलौकिक अर्थ होता, हे जेव्हा सांगितलं तेव्हा तो माझा विद्यार्थी म्हणला अब्बा ये तो सब हमने कभी सोचा ही नहीं था. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप स्वतःला, मला ना तसा सुट्टी घेऊन कुठेतरी व्हेकेशनला गेलोय हे नाही मी करू शकत. आय एम नॉट फिट फॉर दॅट. पण मला सुंदर निसर्ग बघायला, मग तो मला, मी जेव्हा देरवणला ऑपरेशन्स करायला जातो, मला माझ्या कोकणात भेटतो ना. माझा परशुराम घाट असेल, भोसते घाट असेल, अरे नजर टाकली तर इतकं सुंदर.
आता गेल्या रविवारी मी देरवणच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन्स करत होतो. कोणीतरी अत्यंत कल्पकतेने ऑपरेशन थिएटरच्या एका भिंतीवरती मोठं जवळजवळ 12x10 असं ब्युटिफुल निसर्ग शूट केलाय आणि त्याचा ग्लॉसी फोटोग्राफ पेंट करून लावलाय. इतकेच छान वाटतं की खाली जेव्हा तुम्ही ब्लड बघत असता, तुम्ही एक क्षण जर वरती नजर केलीत तर तुम्हाला समोर हिरवाई पसरलेली शांत निसर्ग तुम्हाला भेटायला येतो. आय थिंक प्रत्येकाने आपले रिलॅक्स व्हायचे. आपण लहानपणी भोज्जा द्यायचो एकमेकांना, खेळ खेळायचो खो खोचा. तो जो भोज्जा असतो ना, तो प्रत्येकाचा भोज्जा वेगळा असतो. तुझ्या बाबतीत कदाचित गिरगाव मधले काही अनुभव लिहून काढणं, व्यक्ती आणि वल्ली लिहिण्यासारखं असेल. माझ्या बाबतीत एखादं वैचारिक लिखाण असेल, कोणाच्या बाबतीत प्रवास वर्णन असेल, आणखी कोणाच्या बाबतीत शास्त्रीय गाणं ऐकणं असेल. आपल्याला आपले भोज्जे शोधून काढावे लागतात आणि दोघांचे भोज्जे एक असू शकत नाही. तुला एक गोष्ट आवडेल, मला एक गोष्ट आवडेल. पती पत्नींमध्येही कदाचित तो फरक असू शकतो. अँड आय थिंक वी शुड ऑल हॅव दॅट फ्रीडम टू हॅव. पण तू जर म्हणलास की सर आता 6 ते 9 या वेळात मी रिलॅक्सच मारीन, ते शक्य नाही. आय थिंक मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो बिकॉज आय प्रॉबेबली मॅनेज माय टाइम व्हेरी व्हेरी वेल. मी नाही वेळ फुकट घालवत, मी नाही रात्रीच्या पार्टीला जात. त्या ह्याच्यातलं आम्हाला काही कळत नाही, अजिबात काही कळत नाही. म्हणजे खरंच नाही. म्हणजे आता काय आम्ही बोट होत त्या बाबतीमध्ये. बिअर नाही, काही नाही, काही सुद्धा नाही. ह्याच्यामुळे मला आठवतंय, मी जेव्हा इंग्लंडमध्ये नोकरी करत होतो, सगळ्या नर्सेसचं फार प्रेम होतं. कारण का तर म्हणे शुक्रवारी रात्री आम्ही तर्र झाल्यावर पार्टीतून ड्राईव्ह करून यायला आम्हाला एक नॉन ड्रिंकिंग ड्रायव्हर मिळेल म्हणून. पण हे असं आहे. त्याच्यामुळे मी आपला छान 9-9:30ला झोपतो. मी टीव्ही बघतो, खूप बघतो. OTT प्लॅटफॉर्मवरच्या सिरियल्स बघतो हल्ली आणि त्या खूप उत्कृष्ट असतात. थोडी हिंसा जास्त असते असं मला वाटतं, पण वेगवेगळे विषय आणि अजिबात न पाहिलेले चेहरे किती उत्कृष्ट अभिनय करायला आणि तो बघणं, तो ॲप्रिशिएट करणं. कधी त्यांना एखादा फोन करतो एखाद्या नटाला किंवा की खूप छान केलंयस म्हणून. आय थिंक आय एन्जॉय अँड आय मॅनेज माय टाइम इन दिस वे. पण तू म्हणलास की पुस्तक लिहायला सर रजा घेऊन कुठे थंड हवेच्या ठिकाणी जाता का, तर नाही बाबा. मी 2 ऑपरेशन्सच्या मध्ये पेशंट इंड्यूस होत असतो तेव्हा मी लिखाण करतो. माझे जे स्टेनोटायपिस्ट आहेत ते इतके मस्त आहेत, खेणकर त्यांचं आडनाव, की मी आता तर टेलिफोनवरती किंवा झूम कॉलवरती मी त्यांना डिक्टेट करतो आणि ते ऐकताना टाईप करतात. त्यामुळे प्रकरण संपलं की ते मला प्रिंटआउट देतात, सर चुका काढा. आणि ह्या स्पीड. सो आय थिंक तुम्ही टीम बिल्ड करणं, सर्जरी करताना सुद्धा रोज एवढ्या सर्जरीज कशा करायच्या काय, यू नीड अ टीम. प्रत्येक सर्जरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत करण्याचा काळ गेला आता आयुष्यातला. पण महत्वाचं जी स्टेप आहे, ती महत्वाची स्टेप करायची, बाजूला व्हायचं आणि आपल्या विद्यार्थ्यांना सांगायचं कर पुढे आता, किंवा कर बंद, मी पाठीमागे उभा आहे. हे जे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे तत्व सर्जरीसाठी आहे ना, हे त्या यंग विद्यार्थ्यासाठी फार महत्वाचं असतं. कारण त्याला एक माहिती आहे की काय हातातनं घोळ झाला तर सर पाठीमागे आहेत. 4 शिव्या खाशीन पण पेशंटला काही होऊ देणार नाहीत. अशा टप्प्याटप्प्यांमधनं आय थिंक यू इव्हॉल्व. आणि म्हणून ही कामं होऊ शकतात. आणि शासकीय कामं किंवा ह्याचं म्हणशील तर मला ते आवडतं करायला. म्हणजे कधी त्या लष्कराच्या भाकऱ्या बाजल्यासारखं होतं. आपण सांगतो ते सरकार ऐकत नाही, नेते मंडळी ऐकत नाहीत. पण आपण ठरवलंय की आपल्याला राजकारणातली काडीची अक्कल नाहीये. आपण सर्वथैव नालायक आहोत राजकारणात जायला. त्यामुळे आपण सर्व पक्षीय मंडळींची प्रेमाने बोलायचं, त्यांना सांगायचं. आणि मला एक नक्की अभिमान आहे की अक्षरशः सर्व पक्षातल्या त्यांच्या अध्यक्षांपासून तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आपलं मैत्र आहे. कारण आपण त्यांच्याकडे काही मागितलेलं नाही. त्यांनी आपल्याकडे काय मागितलंय, पेशंटसाठी मदत. ते करणं आपला धर्मच आहे. थोडं कन्सेशन दिलं, थोडं कोणाला फ्री केलं, काय बुडत नाही आपण त्यातनं. सो आय थिंक माणसं जोडायची आणि वेळ फुकट नाही घालवायचा, या 2 गोष्टी पाळायच्या. मला वाटतं तू ते माझ्याहून उत्तम करतोस. सर, हे सगळं ऐकल्यानंतर एक परिपूर्ण आयुष्य आपण जगताय याची खात्री आम्हाला आहे. मला नाही आहे. कारण हे सगळं होताना कदाचित आय मे नॉट बी द बेस्ट फॅमिली मॅन, हे मला जाणवतं. पण ते घरातल्या माणसांनी पण ऍक्सेप्ट केलेलं आहे. एक तर सगळेच वैद्यकीय क्षेत्रात आहेत. मुलगा टाटा हॉस्पिटलचा कन्सल्टंट आहे आणि तो खारघरला काम करतो.
सुनबाई राजावाडीमध्ये काम करते. ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे अबे करोनाच्या काळात तर असं होतं की मी करोना लीड करत होतो, सुनबाई सायन हॉस्पिटलचा वॉर्ड ती इन्चार्ज होती आणि मुलगा टाटा हॉस्पिटलच्या प्रोजेक्टचा इन्चार्ज होता. तेव्हा सगळेच प्रिव्हेंटिव्ह हेल्थमध्ये, आणि आता तो प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजीमध्ये आपल्या देशामध्ये जे कॅन्सर्स होतात त्याची रजिस्ट्री तयार करणं वगैरे ह्या कामांमध्ये गुंतलेला आहे. जेव्हा त्यांनी सुरुवातीला प्रिव्हेंटिव्ह करिअर निवडलं तेव्हा मी थोडासा खट्टू झालो होतो की मी सर्जन आहे आणि तू का हे निवडतोयस. पण आज मागे वळून बघताना मला असं वाटतं की मी चुकलो होतो आणि तो बरोबर आहे. कारण ह्या पुढच्या काळामध्ये गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी जे काम करायचे, जे ट्रेंड्स आहेत, स्टॅटिस्टिकल जे बघायला मिळतं, तो सांगू शकतोय की बाबा हे असं असं होणार आहे या पुढच्या काळामध्ये. आणि आय थिंक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ ज्याच्यात तुलाही इंटरेस्ट आहे आणि जे तूही काम करतो आहेस, शुड गेट द टॉप मोस्ट प्रायोरिटी इन द नेक्स्ट 20 years. आणि हे मी सर्व ठिकाणी आदरणीय दादांशी, मंत्र्यांशी बोलताना त्यांनी काही काही सूचना फार चांगल्या स्वीकारल्यात की पुण्याच्या जवळ एका 25 एकरच्या परिसरामध्ये आता मेडिकल हब क्रिएट करायचं. तुम्ही दुबईकडे बघा, आज दुबई हॅज बिकम अ मेडिकल हब, किंवा एज्युकेशनल युनिव्हर्सिटीज आहेत. अशा गोष्टी आपण जसं आता आपण लोटे परशुराम गावाला जाताना किंवा इकडे स्पेशल इकॉनॉमिक सँक्शन झोन इंजिनिअरिंगसाठी असायची, स्पेशल इकॉनॉमिक सँक्शन झोन वैद्यकीय क्षेत्रासाठी करायला पाहिजे, की बाबा या ठिकाणी टॅक्स वेगळा असेल, या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पाणी कमी दरात मिळेल, पण तुम्ही गरिबांसाठी काम करा. मग प्रायव्हेट सेक्टरनेही गरिबांसाठी काम करावं, पब्लिक सेक्टरची इस्टॅब्लिशमेंट्स आपण कराव्यात. आणि वैद्यक क्षेत्राला लागणारी जी असंख्य उपकरणं आणि ड्रग्ज आहेत ती या देशामध्ये तयार व्हावीत. आता व्हेंटिलेटर कशाला 20 लाख आणि 30 लाख व्हेंटिलेटरला द्यायचे, व्हेंटिलेटर व्हायला पाहिजे 2-4 लाखामध्ये. पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण ह्या गोष्टींच्या मागे जाऊ, आणि मला असं वाटतं की या वर्षीच्या बजेटमध्ये आपण त्याचा प्रारंभ करतो. सर, ही आपली विजन पाहता मला वाटतं महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्यासारखी जी निर्णायक माणसं आहेत त्यामुळे आज महाराष्ट्र एका अर्थाने सुस्थितीत आहे. तरीही मी आपल्याला असं विचारेन की डॉक्टर संजय ओक डॉक्टर झाले नसते तर ते काय झाले असते? मराठी रंगभूमीवरचे अभिनेते नक्की मला खूप आवडतं. आम्ही एक कार्यक्रम करायचो, 3 Idiots सिनेमा आल्यानंतर, मला वाटतं तू बघितलायस तो, कारण गिरगावात केला होता. 3 Oaks, जयंत ओक, डॉक्टर गिरीश ओक आणि मी. पुढे आमच्या तिघांच्या वेळांमुळे आणि गिरीश वॉज टू बिझी, त्याच्यामुळे ते पुढे नाही नेता आला. पण मला आवडलं असतं. मला वाटतं मी कुठेतरी निश्चित शिक्षक झालो असतो, कारण कुठेतरी एक पिंड शिक्षकाचा आहे. विद्यार्थी घडवताना आणि विद्यार्थ्याचा उत्कर्ष बघताना खूप समाधान लागतं. मी जे काही झालो त्याचं कारण स्नेहलता देशमुख मॅडम होत्या, आणि अनेकदा त्यांनी मोकळ्या मनानं हे बोलून दाखवलंय की शिष्यात इच्छेत पराजय, की ह्यानं जे काही करून दाखवलं ते बघताना मला समाधान लागतं. आज हेच वाक्य मी माझ्या 4 विद्यार्थ्यांबद्दल बोलू शकतो, ह्याचा मला आनंद मिळतो. आणि MS झाले, MCS झाले, ते सोडून जातात. अनेक जण परदेशात स्थायिक झालेत, पण एकही गुरुपौर्णिमा, एकही दिवाळी अशी जात नाही की ऑस्ट्रेलियामधनं डॉक्टर परशुराम गेराचा फोन येत नाही, सर याद बहुत आती है. आता 30-30 वर्ष झाली आहेत ही मुलं पासून. त्यांच्या घरातल्या आनंदाच्या क्षणी कोणाचं लग्न ठरलं, कोणाची मुलं मेडिकलला गेली आहेत, त्यांनी त्यांची हॉस्पिटल्स उद्घाटनाला बोलवलं, हे तर सगळेच जण करतात. पण माझ्या एका विद्यार्थ्याचा धाकटा मुलगा अपघातात वारला आणि त्यानं मला फोन केला आणि तो म्हणला, सर अब मैं अर्थी उठा के शमशान घाट जाने वाला हूं, मालूम नहीं क्यों लेकिन ऐसे लगा कि आपसे बात करूं. हे जे नातं आहे ना, हे नातं कुठेतरी या नीट, PG नीट ह्याच्यामुळे हलतंय असं मला वाटतं. हे जे प्रेम आहे विद्यार्थी आणि शिक्षकाचं, हे अबाधित राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी शिक्षक झालोच असतो. सर, आज ह्या वयामध्ये, म्हणजे मी आपलं वय सांगणार नाही, 63. लपवायचं आहे का? लपवायचं कशाला? की एका तरुणाला लाजवेल असं काम आपण करताय. आजच्या तारखेला आज हा संवाद साधत असताना इथून पुढचं आयुष्य आपण कसं पाहताय? मला आरोग्य क्षेत्रामध्ये अजून काम करायचंय. सर्जरीज चालू राहतील, कारण ती माझी गरज आहे.
पण समाजाची गरज काय आहे, माझ्याकडनं काय अपेक्षा आहे हे मला नेमकं कळलंय. आणि म्हणून आपण आता ज्या रुग्णालयात बसलो हे एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचं गेल्या 1.5-2 वर्षात केलेलं एक्सपान्शन आणि मिरज सांगली ज्या भागाने आम्हाला घडवलं त्या भागामध्ये 350 बेड्सचं अत्यंत सुंदर असं नवं रुग्णालय उभं करणं, त्याचं उद्घाटन पुढच्या शनिवारी होत आहे. अशी अनेक रुग्णालय, कमीत कमी अजून 4 ते 5 रुग्णालय महाराष्ट्राच्या टायर 2 लेवल सिटीजमध्ये, टायर 1 नाही, टायर 1 आता चॉको ब्लॉक फिल झालेली आहेत, पण टायर 2 सिटीजमध्ये, आणि त्याचं एक हब अँड स्पोक मॉडेल तयार करणं आणि साधारणतः 10-15 किलोमीटर रेडियस मधली गावं आणि उपनगरं उपशहरं ही त्याला जोडणं, आणि जी एक म्हणायचो ना आपण अंत्योदय योजना शेवटच्या माणसापर्यंत. सी देर इज नो रिझन फॉर विच द क्वालिटी ऑफ हेल्थ शुड डिफर. हॉस्पिटलमध्ये ठीक आहे, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे स्वीट आहे एअर कंडिशन, ठीक आहे, मी गरीब आहे, मी जनरल वॉर्डात आहे. हॉटेल कॉम्पोनंट ऑफ हॉस्पिटल कॅन डिफर डिपेंडिंग ऑन द डेप्थ ऑफ युअर पॉकेट, बट द क्वालिटी ऑफ केअर, जे ऑपरेशन करायचंय ते श्रीमंतासाठी जे करायचं तेच गरिबासाठी करायचं. आणि हे शक्य आहे आपल्याला, हे महाराष्ट्रामध्ये निश्चित शक्य आहे. सर्वात श्रीमंत कोण असतं माहितीये? महाराष्ट्र शासन. शासना इतकं श्रीमंत कोणीही असू शकत नाही. फक्त इच्छाशक्ती लागते आणि काम करायला लागतं. भरपूर वेळा टीका होते, भरपूर वेळा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कोर्टात जायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. पण तुमचा उद्देश जर स्वच्छ असेल तर तुम्हाला तुमच्यासारखी पिसं असलेले प्रामाणिक माणसं आजही भेटतात आणि तुमचं काम चालू राहतं. मला ते करायचं. सर, माझी आजी मला एक संस्कृत मधलं सुभाषित सांगायची की स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूजते. आपल्याशी आज संवाद साधून साक्षात मूर्तिमंत विद्वत्ता आज आम्हाला अनुभवायला मिळाली. सर, आज आपण वेळ दिलात आणि संवाद साधलात, मी आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद.